आजचा स्वामी समर्थ विचार. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण स्वामी समर्थ यांचा एक सुंदर विचार ऐकणार आहोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात खूप मोठी ताकद आहे. आपण आयुष्यात कितीही अडचणीत असलो तरी विश्वास ठेवा, स्वामी आपल्यासोबत आहेत. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले कर्तव्य कर्म करून नेहमी महाराजांची भक्ती करावी अशी त्यांची इच्छा असते. धर्मसंबंधाच्या विशेष भानगडीत पडण्यास महाराज आज्ञा देत नाहीत. जप, पूजन, भजन यात जास्त वेळ घालवणे महाराजांना आवडत नव्हते. उगीच बैराग्याचा वेश करून गांजात चूर राहणारे पोटार्थी साधूंचा महाराज मनापासून तिटकारा करीत होते. श्रम करून पोट भरावे असाच त्यांचा उपदेश असे. सेवेकरिता पुष्कळ लोक महाराजाकडे येत. त्यातून जो उद्योगी व भक्तिमान असेल त्यालाच महाराज स्वतःजवळ ठेवून घेत असत. आळशी व दीर्घसूत्री माणसास प्रतिसाद देऊन महाराज लगेच परत जाण्याची आज्ञा देत. जो भक्त महाराजांना आवडे त्याला ते लवकर प्रसाद देत असत. महाराजांचा भक्तांना सतत श्रम करावे असाच उपदेश असे. वास्तविक या जगात उद्योगी मनुष्यच सुखी होतो. आळशी माणसांचे हालच होतात. जगदीशांची इच्छा श्रम करून ह्या जगाची राहाटी कायम ठेवावी अशीच त्यांची इच्छा आहे. म्हणूनच गीतेसारख्या आपल्या महान ग्रंथात स्वधर्म हा मोठा श्रेयस्कर मानला आहे. हे तत्व मनात बाळगून जो वागतो त्याचा नेहमी विजयच होतो, असे महाराज म्हणत असे. श्री स्वामी महाराजांचा उपदेश त्यावेळच्या देश व कालास कसा अनुरूप असे हे यावरून सर्वांच्या लक्षात येईल. महाराजांचे कित्येक भक्त त्यांचा हा उपदेश अनुसरून अविश्रांत श्रम करून आपल्या जन्माची सार्थकता करून घेताना आजही आपण पाहतो. आळसास थारा देऊन आळशी लोक आपल्या धर्मांचे मातोरे करतात हे आपण नेहमी पाहतो. आपला प्रपंच साधून परमार्थाचा लाभ घ्यावा असेच महाराज सांगत असे. सर्वांनी धर्म, अर्थ, काम व मोक्ष साधण्यास सर्व शास्त्रांचे सार ज्यात आहे तीच सोपी युक्ती अनुसरावी, जी जगाला मान्य ठरली आहे. आळशी माणूस महाराजास बिलकुल आवडत नसे. आळशी माणसाचे तोंड पाहू नये असे महाराज म्हणत असत. कोणी ढोंगी पोटार्थी महाराजांच्या दर्शनास आला तर त्याला शिव्या देऊन महाराज हाकलत असत. महाराज आमचे कसे होईल असे म्हणून कोणी विचारू लागला तर काय रे, तुझ्या जवळ बैल नाही का म्हणून त्याला प्रश्न विचारत असत. याचा अर्थ बैलाप्रमाणे सतत काम मेहनत करून माणसाने आपली उपजीविका करावी असाच होता. उगीच रडत बसू नये. प्रयत्नांती परमेश्वर सहाय्य देतोच. थोडेफार तरी ज्ञान प्राप्त होण्यास श्री स्वामी समर्थ भक्तीचा मार्ग दाखवतील असा दृढ विश्वास भक्ताने मनात ठेवावा. दुःखी कष्टी जनांचे परिपालन करण्याकरिताच श्री स्वामी समर्थांचा अवतार झाला आहे. कठोर परिश्रमास पर्याय नसतो. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.